तर पार्ट 2 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर दुपारच्या रामपारात आम्हाला सांगितलं होतं घरून फुलं आणाले. तर काकाजी सोबत आम्ही दोघं जण निघालो चांदुरला जासाठी. तेवढ्यात मग चांदुरातनी प्रस्ताव पण घेतले. पहिले लस्सी बोलावली भाऊ. तेवढ्यात लस्सी आली भाऊ आणि लस्सी घेतली दाबून, कारण की फुकटचा आपण कुठंच काही सोडत नसतो. हा पा कसा खादे लस्सी, सॉरी पेते. गिलास केले पुरे रिकामे. तेवढ्यात मग आपलं महत्वाचं काम म्हणजे फुलं घेऊन घेतले आणि डायरेक्ट चांदुरातून घरी आलो भाऊ. आणि इकडे पाहतो तर स्वयंपाकाच्या पाटोड्या बनणं चालूच होत्या. तर आज पाटोड्याची भाजी आहे याच्यावरून आपल्याला लक्षात आलं. मग इकडे सत्याच्या पूजेकडे आलं तर प्रसाद वाटणं चालू होता. पहिले प्रसाद घेतला दाबून, त्याच्यानंतर पाया लागाच्या बहाण्यानं गेलो भाऊ अंदर आणि सगळे फळं घेतले खाऊन. त्यानंतर एक एक करून आपण केले फळं पूजातला खेळा करणारा. तेवढ्यात मग इकडे वाढणं गिरणं करून जेवण निपटून दिले आणि संध्याकाळच्या पायरी येईन आणले भाऊ गुपचूप. तर आपल्याला बनवून टाकला जाईल ना गुपचूपवाला. कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर सांगा भाऊ, आपल्याकडे गुपचूपची ऑर्डर घेतल्या जाईल. त्याच्यानंतर एक एक करून सप्रेत देणं चालूच होतं. इकडे आईस्क्रीम बी आली तवरीक गुपचूपने खात आणि इकडे आईस्क्रीमचं सेवन केलं सगळ्या जणांना मिळून. तेवढ्यात मग इकडं माणसाला बी वाटून दिली आईस्क्रीम आणि मी बी मस्त खतरनाक मध्ये आईस्क्रीम घेतली वाढून आणि मस्त आईस्क्रीमचं सेवन करत बसलो. तेवढ्यात मग पप्पाने केला चिवडा. आता चिवडा बी खासला. आता मी करतो चिवड्याचं सेवन. तर आजच्या ब्लॉगला करतो मी तो पूर्ण विराम. तर सगळेजण म्हणा जय श्रीराम.